श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आता सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे. या चैत्र नवरात्रीची सुरुवात 19 मार्च म्हणजेच गुढीपाडव्यापासून सुरू झालेली आहे आणि समाप्ती येत्या 27 मार्चला म्हणजेच शुक्रवारी होणार आहे. या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. वर्षभरात एकूण 4 नवरात्री येत असतात. 2 गुप्त नवरात्री असतात आणि 2 नवरात्री आपण प्रत्यक्षात साजऱ्या करत असतो. त्यामध्ये एक म्हणजे शारदीय नवरात्र आणि दुसरी म्हणजे चैत्र नवरात्र. या दोन्ही नवरात्र आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. या नवरात्रीमध्ये दुर्गा माता ही एक स्त्री असल्यामुळे तिची सुवासिनीकडून ओटी भरली जाते. ओटी भरणे म्हणजे नक्की काय, तर ओटी भरणे म्हणजे तिच्या मातृत्वाला आशीर्वाद देणे आणि तिच्यातल्या मातृत्वाचा सन्मान करणे. यासाठी नवरात्रीमध्ये देवीची ओटी ही आवर्जून भरली जाते आणि म्हणून आपल्याला ही चैत्र नवरात्र संपण्यापूर्वी एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे. तर आपल्याला या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. कारण पहा, नवरात्रीचे 9 दिवस हे धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचे मानले जातात. या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपली कुलदेवी ही साक्षात आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. नवरात्रीचा हा सण आपल्या कुलदेवीला, दुर्गा देवीला, जगदंबे मातेला समर्पित असतो. जितके महत्त्व या नवरात्रीच्या 9 दिवसांना दिले जाते तेवढेच महत्त्व आपल्या कुलदेवीची ओटी म्हणजेच देवी आईची ओटी भरण्याला सुद्धा दिले जाते. जर आपण या नवरात्रीमध्ये देवी आईची ओटी भरली तर देवी आई भरभरून सुख तुमच्या आयुष्यामध्ये आणते. आणि ओटी भरणं हा एक कुलाचार असतो. आपल्या कुलदेवीचा तो एक मान सन्मान असतो. आणि वर्षातून कमीत कमी आपण जे शुभ तिथी असतात किंवा जे शुभ दिवस असतात त्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरली ना, तर भरभरून कृपा आशीर्वाद कुलदेवीचा आपल्या डोक्यावर नेहमी राहतो. मग काय होतं की आपल्यावर दुःख, संकट, अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाही. आपण जे काही कष्ट करत असतो, जी काही मेहनत करतो तर त्याचा आपल्याला योग्य मोबदला मिळतोच. सोबतच जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते. तसेच आपल्या कुटुंबातील सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते. आणि म्हणूनच आपल्याला चैत्र नवरात्र संपण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत घरच्या घरी देवी आईची म्हणजेच आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. ही ओटी भरल्याने सोन्यासारखे दिवस येतील. आणि ही ओटी भरत असताना ओटीमध्ये ही एक वस्तू असायलाच हवी. आणि जेव्हा आपण कुलदेवीची ओटी भरतो तेव्हा ओटी भरताना आपण शृंगाराचे साहित्य देत असतो. तर ते साहित्य देताना अशा 2 वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही ओटीमध्ये ठेवायच्या नाही. त्याचबरोबर ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती, ओटी कुठे भरावी अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. तर पहा, सर्वात अगोदर म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना केलेली असेल किंवा नसेल तरीही सर्वांनी आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायचीच आहे. बऱ्याच वेळा चैत्र नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना करत नाही. त्यामुळे आपण देवीची ओटी भरावी की नाही हा प्रश्नसुद्धा आपल्याला पडत असतो. परंतु जरी तुम्ही या नवरात्रीमध्ये घरामध्ये घटस्थापना करत नसेल तरीही आपल्याला देवी आईची ओटी जी आहे तर ती भरायचीच आहे. आणि जरी तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना करत असेल, नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास करत असेल तर तरीही तुम्हाला ही जी ओटी आहे तर ही भरायची आहे. ज्या प्रकारे आपण शारदीय नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी भरत असतो, कुलदेवीची पूजा करत असतो, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला या चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे.
तर पहा, नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये आपण आपल्या कुलदेवीची जी काही सेवा, उपासना जी आहे तर ती करत असतो. त्याला आपल्या कुलदेवीचा कुळाचार करणे असे म्हटले जाते. प्रत्येकजण आपापल्या परंपरेनुसार आपापल्या पद्धतीने कुलदेवीचा कुळाचार जो आहे तर तो करत असतो. कारण या नवरात्रीच्या दिवसांमध्ये साक्षात आपली कुलदेवी ही आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. आणि यामध्ये कुलदेवीची ओटी भरणे म्हणजेच देवी आईची ओटी भरणे हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा कुळाचाराचा भाग मानला जातो. जर आपण या नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी भरली तर आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्याला, आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळत असतो. आपली कुलदेवी जी असते तर ती आपल्या घराचं, आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या कुळाचं संरक्षण करत असते. कुलदेवीच्या सेवेने आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदत असते आणि सर्व वाईट गोष्टींपासून आपल्या कुटुंबाचं ती संरक्षण करते. आणि म्हणून जर आपली कुलदेवता ही श्रीदेवता असेल तर आपल्याला नवरात्रीमध्ये आपापल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती नक्की भरायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ओटी नक्की कधी भरावी. तर पहा, नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नवरात्रीच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण ही ओटी कधीही भरू शकतो. परंतु कुलदेवीचा वार हा मंगळवार किंवा शुक्रवार असतो आणि म्हणून आज मंगळवार आहे तर आजसुद्धा तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता. किंवा 27 मार्चला शेवटचा दिवस आहे, या दिवशी तुम्ही कुलदेवीची ओटी भरली तरीही चालेल. आणि जर या 2 दिवशी नाही शक्य झाले तर तुम्ही इतर कोणत्याही दिवशी म्हणजे 27 मार्चच्या अगोदर तुम्ही कधीही ही ओटी जी आहे तर ती भरू शकता. अगदी तुम्ही रामनवमीच्या दिवशीसुद्धा कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरू शकता. आता ही ओटी तुम्ही घरच्या घरीसुद्धा भरू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर मंदिरामध्ये सुद्धा जाऊन तुम्ही ही ओटी जी आहे तर ती भरू शकता. आता जर तुमच्या घरी कुलदेवीचा फोटो असेल किंवा कुलदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल तर तुम्ही घरच्या घरीच ही ओटी भरली तरीही चालेल. किंवा तुमच्या जवळपास मंदिर आहे, रेणुका मातेचं मंदिर असेल, एकविरा मातेचं मंदिर असेल, सप्तशृंगी देवीचं मंदिर असेल किंवा कुठल्याही देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ही ओटी जी आहे तर ती भरू शकता. हिंदू धर्मशास्त्रामध्ये ओटी भरणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही बघितलं असेल पूर्वीपासून किंवा आतासुद्धा सवाष्ण महिलेची ओटी भरल्याशिवाय तिला सासरी पाठवत नाही किंवा जेव्हा सासरवरून ती माहेरी येते तेव्हासुद्धा तिची ओटी जी आहे तर ती भरली जाते. कारण हा एक महत्त्वाचा भाग असतो. सवाष्ण महिलेला संतानप्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी जी आहे तर ती भरली जाते. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा लग्नामध्ये किंवा जेव्हा साखरपुडा होतो त्यावेळेस मुलीची पहिली ओटी भरली जाते. आणि म्हणून नवरात्रीमध्ये सुद्धा ओटीचा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून प्रत्येकाने ही चैत्र नवरात्र संपण्यापूर्वी आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायचीच आहे. आता कुलदेवीची ओटी ही घरच्या घरी कशी भरायची आहेत, ओटीमध्ये कोणत्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करायचा असतो, त्यामुळे आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक हा असायलाच हवा. टाक नसेल तर फोटोसमोर देखील तुम्ही ही ओटी भरू शकता. किंवा तुमच्या घरामध्ये कुलदेवीची मूर्ती असेल, घटस्थापना तुम्ही केलेली असेल तर तिथे समोरच तुम्हाला ही जी ओटी आहे तर ती भरायची आहे. आता ही ओटी घरातील जी सुवासिन स्त्री असते तर तिनेच ही ओटी भरायची आहे. जर तिला काही अडचण असेल, मासिक धर्म असेल तर मग घरामध्ये एखादी कुमारिका असेल तर तिने ही ओटी भरली तरीसुद्धा चालेल. किंवा ज्या विधवा स्त्रिया असतात तर त्यासुद्धा आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरू शकता. आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की विधवा असल्यानंतरनं ओटी भरावी की नाही, म्हणजेच ती स्त्री कुलदेवीची ओटी भरू शकते का? तर असं अजिबात नाही. बघा, ती स्त्री विधवा आहे मग कुलदेवीची ओटी भरू नये. विधवा होण्या अगोदर ती सुद्धा एक सुवासिन स्त्री होती.
आणि म्हणून मनामध्ये कोणतीही शंका कुशंका न आणता विधवा स्त्रियासुद्धा कुलदेवीची ओटी ही भरू शकता. आता आपल्याला कुलदेवीची ओटी ही खणा नारळाने भरायची असते. नारळ घेताना ज्यामध्ये पाणी असेल असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे. खण म्हणजे आपल्याला खणाची साडी जी असते तर ती घ्यायची आहे. जर खणाची साडी घेण्या इतकी तुमची परिस्थिती नसेल, तुम्ही घेऊ शकत नसेल, तर तुम्ही एखादा ब्लाऊज पीस घेतला तरीसुद्धा चालेल. तसेच बऱ्याच वेळा कुलदेवीची ओटी भरण्यासाठी नऊवारी साडीसुद्धा घेतली जाते. तुम्हाला शक्य असेल तर तीसुद्धा तुम्ही नक्कीच घेऊ शकता. नऊवारी साडी म्हणजे ज्याला 9 वार असतात आणि दुर्गा देवीचे सुद्धा 9 रूपं असतात, म्हणून नऊवार साडी घ्यावी असं म्हटलं जातं. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच घ्या. नसेल शक्य तर तुम्ही 6 वारी साडीसुद्धा घेऊ शकता. तेही शक्य नसेल तर तुम्ही एखादा ब्लाऊज पीस घेतला तरीसुद्धा चालणार आहे. आता आपण ओटी भरण्यासाठी जी साडी घेणार आहे तर ती सुती किंवा रेशमी धाग्यांची असावी. कारण देवतेकडून येणाऱ्या ज्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची जी क्षमता असते किंवा त्या लहरी धरून ठेवण्याची जी क्षमता असते तर ती इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये या धाग्यांमध्ये खूप जास्त अधिक असते. आणि म्हणून तुम्हाला साडी किंवा ब्लाऊज पीस घेताना तो सुती किंवा रेशमीच घ्यायचा आहे. आता ओटी भरण्यासाठी तुम्हाला एक मोठं ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये तुम्हाला साडी किंवा ब्लाऊज पीस ठेवायचा आहे. त्यावर तुम्हाला थोडेसे तांदूळ किंवा गहू ठेवायचे आहेत. त्या तांदळावरती किंवा गव्हावरती तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे. नारळाची शेंडी ही देवीकडे ओटी भरताना येईल अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला त्या साडीवरती, तांदळावरती किंवा गव्हावरती ठेवायचा आहे. यासोबतच तुम्हाला एक हळकुंड, एक सुपारी, एक बदाम, एक खारीक आणि 1 रुपयाचं एक नाणं जे आहे तर ते सुद्धा घ्यायचं आहे. यासोबतच तुम्हाला 16 शृंगाराचं साहित्य जे असतं तर ते सुद्धा घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला या 16 शृंगाराचं साहित्य भेटलं नाही किंवा तुम्हाला ते घेणं शक्य झालं नाही तर तुम्ही सौभाग्य शृंगारातील 5 किंवा 7 वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही घेतल्या तरीसुद्धा चालतात. ज्यामध्ये तुम्हाला लाल रंगाचं वस्त्र, लाल रंगाची टिकली, कुंकू, मेहंदीचा कोन आणि लाल किंवा हिरव्या ज्या बांगड्या आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. आता हे 16 शृंगाराचं साहित्य घेताना त्यामध्ये तुम्हाला चुकूनही लिपस्टिक, पावडर, आयलायनर किंवा नील पॉलिश किंवा नील पेंट ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या तुम्हाला चुकूनही ओटी भरताना अर्पण करायच्या नाही. कारण त्या अनेक केमिकलपासून, रसायनांपासून बनवल्या जातात आणि या वस्तूंचा धर्मग्रंथामध्ये कुठेही उल्लेख नाही. म्हणून या 4 वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकूनही देवीची ओटी भरताना घ्यायच्या नाहीत. ज्या शृंगाराच्या वस्तू सांगितल्या तर त्यासुद्धा तुम्हाला त्या साडीवरती किंवा ब्लाऊज पीसवरती ठेवायच्या आहे. यासोबतच तुम्हाला एक गजरा घेणं शक्य झाले तर एक गजरासुद्धा आवर्जून घ्यायचा आहे. किंवा तुम्हाला वेणी घेणं शक्य झाले तर तुम्ही वेणीसुद्धा घेऊ शकता. गजरा किंवा वेणी घेणं शक्य नाही झालं तर मग तुम्ही एखादं गुलाबाचं फूल घेतलं तरीसुद्धा चालेल. आता या सर्व वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत. ताट घेताना तुम्हाला स्टीलचंच घ्यायचं आहे. चुकूनही प्लास्टिकचं भांडं जे आहे तर ते अजिबात घ्यायचं नाही. देवीची ओटी भरण्या अगोदर तुम्हाला चांगले तयार व्हायचं आहे. साडी घालायची आहेत किंवा एखादा चांगला छान असा ड्रेस घालायचा आहे. काळ्या रंगाचे कपडे तुम्हाला घालायचे नाहीत. आपल्या कपड्यावरती कुंकू लावायचं आहे. हातात बांगड्या घालायच्या आहेत. थोडासा शृंगार करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला ही ओटी जी आहे तर ती भरायची आहे. आता हे सर्व साहित्य ओटी भरायला घेतल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल, मूर्ती असेल तर तिला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आहेत. फुलं अर्पण करायच्या आहेत. घट असेल तर त्या घटाला सुद्धा हळदी कुंकू तुम्हाला लावून घ्यायचं आहेत. फुले अर्पण करायची आहेत. आणि यानंतर ही जी ओटी आहे तर ही ओटी आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायच्या आहेत. आपल्या छातीला लावायच्या आहेत. म्हणजे हे ताट जे आहे तर ते आपल्या छातीजवळ पकडायचं आहेत. आपल्या कुलदेवीसमोर आपल्याला उभं राहायचं आहे. आणि यानंतर हे ताट आपल्या छातीजवळ पकडून कुलदेवीकडून चैतन्य मिळावे, आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी, उन्नती व्हावी अशी कुलदेवीला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत. तुमच्या कुलदेवीला तुम्हाला काही सांगायचं असेल, तुमच्या इच्छा मनोकामना अपूर्ण असेल तर त्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत.
आणि कुलदेवीला सांगायचं आहे की या नवरात्रीमध्ये मी तुझी ओटी भरत आहे. मला तुझ्या मूळस्थानी येऊन ही ओटी भरणं शक्य झालं नाही, म्हणून घरच्या घरीच ही ओटी मी भरत आहे. आणि तुझ्या ओटीचा स्वीकार करावा आणि तुझा आशीर्वाद हा सदैव माझ्या कुटुंबावरती राहू दे. माझ्या कुटुंबात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदू दे. कधीही धनधान्य, संपत्ती कमी पडू देऊ नकोस, अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर ही जी ओटी आहे तर ही देवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणापाशी अर्पण करायची आहे. आता ओटी अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. दोन्ही हातामध्ये आपल्याला हे तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत. देवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणी आपण जी ओटी अर्पण केली आहे तर त्या ओटीवरती अर्पण करायचे आहे. असे तुम्हाला 5 किंवा 7 मूठ तांदूळ जे आहे तर ते या पद्धतीने उतरून तिच्या चरणी अर्पण करायचे आहे. जेव्हा असे तांदूळ आपण देवीच्या मस्तकाला लावून ओटीवरती अर्पण करतो तेव्हा देवी तत्व हे जागृत होण्यास मदत होत असते. आता हीच ओटी भरत असताना या ओटीमध्ये एक खूप महत्त्वाची वस्तू आहे जी आपल्याला हवी आहे, ते म्हणजे तांबूल. बघा, ओटी भरताना तुम्हाला कुलदेवीला तांबूल जे आहे तर ते सुद्धा अर्पण करायचं आहे. कारण कुलदेवीच्या पूजेमध्ये किंवा कुलदेवीच्या ओटीमध्ये तांबूल याचं खूप जास्त धार्मिक महत्त्व आहे. आता हे तांबूल तुम्हाला कुठे मिळेल तर जिथे खाण्याचं पान मिळतं, जिथे पान शॉप आहे तर तिथे तुम्ही सांगितलं की कुलदेवीसाठी आम्हाला तांबूल बनवून द्या, तर तिथे तुम्हाला तांबूल जे आहे तर ते बनवून देतात. त्यामध्ये तंबाखू आणि सुपारीचा वापर जो आहे तर तो केलेला नसतो. आणि जेव्हा आपण तांबूल बनवून घेणार आहे तेव्हासुद्धा तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की आम्हाला कुलदेवीसाठी हे तांबूल बनवून हवं आहे. त्यामध्ये तुम्ही सुपारी किंवा तंबाखूचा वापर जो आहे तर तो अजिबात करू नका. आणि असं तांबूल जे आहे तर ते आपल्याला आणायचं आहे आणि ओटी भरत असताना आपल्या कुलदेवीला हे अर्पण करायचं आहे. आता कुलदेवीची ओटी भरताना आपण ज्या काही वस्तू वापरणार आहे, जो काही ब्लाऊज पीस, साडी किंवा तांबूल या ज्या सगळ्या वस्तू असणार आहे तर ह्या आपल्या स्वतःच्या खर्चाने करायच्या आहे, म्हणजे स्वखर्चाने करायच्या आहे. कोणी तुम्हाला साडी दिली आहे, ब्लाऊज पीस दिला आहे तर तो चुकूनही तुम्ही ओटी भरायला वापरू नका. जर तुम्ही स्वतःच्या पैशातून या वस्तू घेऊन कुलदेवीची ओटी भरली तर याचं शुभफळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असते. त्याचबरोबर ओटी भरत असताना तुम्हाला एक महत्त्वाची चूक जी आहे तर ती अजिबात करायची नाही. ती म्हणजे ओटी भरताना आपल्याला चुकूनही निळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाची साडी जी आहे तर ती वापरायची नाही. किंवा जो खण किंवा ब्लाऊज पीस असणार आहे तर तो सुद्धा तुम्हाला या रंगाचा वापरायचा नाही. आता तुम्ही कुलदेवीची ओटी भरली आहे तर ही ओटी काय करायची? बघा, आता ही ओटी तुम्ही भरल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी ती ओटी तुम्ही पॅक करून ठेवू शकता. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळस्थानी जाणार आहे तेव्हा ती ओटी तुम्ही घेऊन जायची आहे आणि तिथे कुलदेवीला अर्पण करायचे आहे. जर काही दिवसात तुमचं ते जाणं शक्य नसेल, तुमचा काही प्लॅन नसेल तर मग तुम्ही ती ओटी तुमच्या घरी एखाद्या सुवासिनी स्त्रीला बोलवायचं आहे आणि ती ओटी तुम्हाला तिला द्यायची आहे, तिचा मान सन्मान करायचा आहे. तेही तुम्हाला शक्य नसेल तर त्या ओटीमध्ये ज्या काही वस्तू असणार आहे त्या तुम्ही स्वतः वापरल्या तरीसुद्धा चालतात. मग त्यामध्ये जे तांदूळ असणार आहे त्याचा तुम्ही भात किंवा खीर बनवू शकता. नारळ जो आहे तर तो तुम्ही घरामध्ये सर्वजण प्रसाद म्हणून खाऊ शकतात. जे काही शृंगाराचं साहित्य आहे तर त्या घरातील महिला वापरू शकतात. आणि जर तुम्हाला घरीच कुलदेवीची ओटी भरायची नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा जाऊन ही ओटी भरू शकता. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले त्याच पद्धतीने तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा ही ओटी जी आहे तर ती भरू शकता. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला ओटीही भरता येणार नाही. घरातल्या स्त्रियांना मासिक धर्म असेल तर मग घरातील इतर महिलेने ओटी भरली तरीसुद्धा चालेल. कुलदेवीची ओटी ही तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही भरू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.